मंगेश पाटील नावाची एपीओ भोकरदनमध्ये कार्यरत आहे. त्यांनी एक व्हॉट्सअपवर रोजगार सेवकांच्या ग्रुपवर मेसेज टाकला होता की नवीन सिंचनविहीरींचे नवीन मास्टर वरिष्ठ कार्यालयाकडून नवीन आदेश आल्याशिवाय सुरू होणार नाही. त्यामुळे कोणी व्हिडिओ साहेबांना वारंवार विचारून त्रास देऊ नये. म्हणजे शेतकऱ्यांनी आमच्या हक्काची जी योजना आहे की बाबा आम्हाला अनुदान कधी भेटणार आहे, आमचं मजुराला काम कधी भेटणार आहे असं विचारणं सुद्धा सध्या भोकरांच्या व्हिडिओना त्रास वाटू लागला आहे. आणि कोणाच्या आदेशानं आहेत तर भोकरांच्या व्हिडिओच्या आदेशानं या एपीओने एक पोस्ट टाकलेली आहे. एवढा मुजोरीपणा आणि मगरुरी तुम्हाला येतीच कुठून? शासन तुम्हाला शेतकऱ्यांचे कामं करण्यासाठी पगार देतं. कंत्राटी कर्मचारी असलेले कर्मचारी तुम्ही आणि शेतकऱ्यांकडून तुम्ही कामं करून घेण्यासाठी त्यांची अडवणूक करता, पिवणूक करता. तुम्हाला अधिकार दिला कुणी? कारण शेतकरी एकीकडे आपण म्हणतो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, तो जगला पाहिजे. अरे पण तुम्ही जिवंतपणे त्याला मारण्याचं काम तुम्ही अधिकारी आणि कर्मचारी लोक करू आले. आता ही बिल्डिंग बघतो आपण तर कोटी रुपयाची बिल्डिंग आहे, पण सन्मानाची वागणूक तुम्हाला शेतकऱ्यांना देता येत नाही. काय कामाची तुम्ही इथं कर्मचारी अधिकारी फुकट पगारी खाण्याची कामं इथल्या भोकरान पंचायतीच्या व्हिडिओ असतील, कर्मचारी असतील त्यांच्या माध्यमातून चालू आहे. रोजगार सेवकांना आम्ही सांगतो की मस्तर टाका. हे काम खरं म्हणजे शेतकऱ्यांना आव्हान आहे. हे काम आपल्याला मस्तर टाकण्याचं रोजगार सेवकाची जबाबदारी आहे. रोजगार सेवकांना डिमांड इथं देणं गरजेचं आहे. परंतु यांना एवढी मुरड वाढली की रोजगार सेवकांना प्रेशराईज करतात. आज भोकरदनला विकासराव आपलं आंदोलन होणार म्हणून यांनी काय केलं की रोजगार सेवक आज विहीर पाडवली. शेतकऱ्यांना सांगितलं की तुमच्या विहिरीचा जोडॅगिंग करायचं आहे. एवढे दिवस तुम्ही झोपले होते का? आजच तुम्हाला कसं जोडॅगिंगचं लक्ष आलं? म्हणजे शेतकरी आंदोलनाला जाऊ नये, शेतकऱ्यांची संख्या कमी असावी असा त्यांचा समज असावा. परंतु आम्ही एक लोक आहे, हजारात लोक, लाखात लोक आहेत, तरी प्रशासनाला मस्त घेण्यासाठी भाग पाडू. कारण आमच्या मनगडात धमक आहे आणि वरिष्ठांनी सुद्धा, कलेक्टर सुद्धा आणि सीओ सुद्धा यांना मजुराला काम देणं थांबवता येत नाही. जर यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि मजुराला जर यांनी काम दिलं नाही, आपण अर्ज दिल्याच्या नंतर 14 दिवसात यांच्या पगारातून रक्कम कपात करण्याचा अधिकार शासनाने आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामुळं कलेक्टर सुद्धा आणि एपीओ असेल, व्हिडिओ असेल यांना सुद्धा अधिकार नाही कर्मचाऱ्यांचा आणि यांना अधिकार नाही शेतकऱ्यांचा निधी अडवण्याचा. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे या लाईव्हच्या माध्यमातून की आपापल्या रोजगार सेवकांना भेटा आणि त्यांना मस्त टाकण्याचं सांगा. जर यांनी मस्त टाकले नाही आणि मजुराला काम मिळालं नाही तर नियमानुसार यांच्या पगारातून व्याजासहित वसूल करण्याची रक्कम शासनाची तरतूद आहे आणि आपण त्याची अंमलबजावणी करणार आहे. आणि हे जे मंगेश पाटील नावाचं एपीओ आहे याच्यावर आयुक्ताकडे आपण तक्रार करणार आहे. अशा खोट्या गोडीचे उत्तर देता, शेतकऱ्याची फसवणूक करता, अडवणूक करता. अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. एकीकडे म्हणता की आम्ही शेतकऱ्यांची कामं बंद ठेवली, मग चालूच केली, बंद नाही तर काय ते. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या रोजगार सेवकाकडे तात्काळ मजुराच्या नावातून मस्त चालू करा. कारण 15 जून पासून मस्तर पुन्हा बंद होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे आता फक्त 15-16 दिवसाचे 2-2 मस्तर आता काढून घ्या. आणि जर कोणी अडवत असेल तर त्याची रितसर तक्रार आपण दाखल करणार आहोत. आमच्याशी संपर्क करा. आम्ही नेहमी तुमच्या खांद्याला खांदा देऊन या लढ्यात आपल्या सोबत आहोत. धन्यवाद. जय जवान जय किसान.